नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गुळवणे. आजच्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. क्वेस्ट आयएस या प्लॅटफॉर्मवरती आपण एमपीएससी फॉरेस्ट्री मेन्सच्या अनुषंगाने आज ॲग्रिकल्चर ऑप्शनल पेपर 1 जो आहे तर त्याचं डिटेलमध्ये डिकोडेशन आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर येणाऱ्या ज्या मेन्स परीक्षा आहेत, जर मुख्य करून जर फॉरेस्ट्री मेन्स असेल तर त्या अनुषंगाने जागा खूप आहेत आणि त्यामध्ये कट ऑफ थोडा कमी येण्याची पण शक्यता आहे. तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत तर ते मेन्सला बसू शकतात आणि त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी जे ॲग्रिकल्चर सिलेबस आहे आपला ॲग्रिकल्चर पेपर 1 तर त्याचं आज डिकोडेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी असं बऱ्याच जणांना याबद्दल थोडीशी भीती असते की एवढा सिलेबस आणि तो पण रिटर्न मध्ये द्यायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह पण नाही, तर त्या नेमकं कसं त्याला मी टॅकल करणार, कसं ते समजून घेणार. तर या सर्व गोष्टींसाठी आम्ही आपली मदत करायला इथे आहोतच. आपली बॅचही चालू आहे, तर त्या संदर्भात आपण आमच्या या प्लॅटफॉर्मवर रीच होऊ शकता. तर आता जास्त वेळ न घालवता आज आपण बघणार आहोत पण ॲग्रिकल्चरचा जो सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये आपण डिकोडेशन केलंय. ही आपली एक बॅच आहे इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स, जो की मी आणि अक्षय सर हे आम्ही दोघ जण घेत आहोत. अक्षय सर हे डेडिकेटेड थोडंसं आन्सर रायटिंग वगैरे या गोष्टींसाठीही असतील आणि काही सब्जेक्टही ते घेतील आणि बऱ्यापैकी सब्जेक्ट्स मी टीच करणार आहे. आम्ही दोघं मिळून आपल्यासाठी एक बॅच घेऊन आलो आहोत, इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स, जेणेकरून आता कमी वेळेमध्ये हा जो भरपूर मोठा जो सिलेबस आहे तर तो कसा कव्हर केला जाईल, चांगल्या पद्धतीनं त्याचा थरोली अंडरस्टँडिंग घेऊन तुम्ही ॲज अ सब्जेक्टिव्ह रायटिंगच्या दृष्टिकोनातून कसे प्रिपेअर होऊ शकतात तर तेही आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, ह्या बॅचच्या माहितीबद्दल आपण चर्चा शेवटी बोलूयात. तर आता आपण बघणार आहोत की पेपर फर्स्ट जो आपला ॲग्रिकल्चर आहे तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर जवळपास 14 हेड्समध्ये याचं डिव्हायडेशन केलेलं आहे आपण. हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आणि कसं सोपं जाईल आपल्याला तो सिलेबस फ्रॅगमेंट करायला त्याच्यासाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये बघा आपण की टोटल नियर अबाउट 75 हेड्स मध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. 75 हेड्स मध्ये आपण त्याचं डिवायडेशन केलेलं आहे सब टॉपिक्स मध्ये. तर त्याच्यामध्ये बघा 14 हेड्स, त्याच्यामध्ये पहिला जो महत्वाचा युनिट आहे तर तो आहे इकोसिस्टीम अँड इकॉलॉजी. याच्यामध्ये बऱ्यापैकी एन्व्हायरमेंटल रिलेटेड अस्पेक्ट्स येऊन जातात आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 3 सब टॉपिक्स आहेत. दुसऱ्यामध्ये जे आहेत तर ॲग्रोनॉमी आहे. ॲग्रोनॉमी मध्ये काय काय येतं तर वेगवेगळे फील्ड क्रॉप असतील, बेसिक क्रॉप प्रोडक्शनच्या टेक्नॉलॉजी असतील, तर ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येऊन जातात. आपण ॲग्रोनॉमीला डिव्हाइड करतो 4 सब टॉपिक्स मध्ये. यानंतर तिसरा जो आहे बीड सायन्स मध्ये पण 3 सब टॉपिक्स आहेत. याचे डिटेल्स अनालिसिस आपण डिटेल डिकोडेशन जे आहे तर ते पुढे घेतलेलेच आहे आपण याच्यामध्ये. नंतर चौथा आहे की सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण बघू शकता 5 हेड्स मध्ये त्याचं डिव्हायडेशन केलं आहे. याच्यामध्ये मोस्टली सॉइल आणि त्याची सॉइल फर्टिलिटी, प्रोडक्टिव्हिटी, हाऊ टू मेंटेन असे क्वेश्चन आयोगाने याच्या अगोदर ती वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये असं विचारलेलं आहे. जसं कृषी सेवा मेन्स असेल किंवा फॉरेस्टच्या पेपरमध्ये असे क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. नंतर 5वा जो महत्वाचा युनिट आहे तर तो आपला रेनफेड ॲग्रिकल्चरचा आहे. त्याच्यामध्ये आपण 3 सब टॉपिक्स बघतो रेनफेड ॲग्रिकल्चर मध्ये. आता इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल क्लायमेट चेंजमुळे याच्यावरती थोडंसं आयोगाचं किंवा प्रश्न विचारण्याचा जनरल मानस जो आहे तर तो बनत चाललेला आहे. त्याच्यामुळं की कमीत कमी वॉटर अवेलेबिलिटीवरती कसं प्रोडक्शन मॅक्झिमाइज करता येईल तर त्या अनुषंगाने हा टॉपिक महत्वाचा आहे. याच्यामध्ये जवळपास 5 सब टॉपिक्स पडतात. त्याचं आपण इन डेप्थ थोडंसं बघणार आहोत की ते कोणते सब टॉपिक्स आहेत. 7वा जो महत्वाचा हेड्स आहे तो फार्म मॅनेजमेंट आहे की फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याच्यात कोणकोणते पैलू येतात, विच फॅक्टर्स आर देअर व्हाईल डुईंग द फार्म मॅनेजमेंट ऑफ आवर फार्म्स. सो इन दॅट देर इज नियर अबाउट 4 सब टॉपिक्स and in agriculture extension there is a 3 subtopics in forestry syllabus as compared to the agricultural mains. The agriculture extension syllabus is somewhat reduced, थोडासा रिड्यूस केलेला आहे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचा सिलेबस. बट तोच जर एमपीएससी कोर ऍग्रिकल्चरच्या मेन्स साठी जर गेलं तर तिथे थोडासा विस्तृत मध्ये दिलेला आहे हा सिलेबस. त्यानंतर जर बघितलं तर थोडा काहीशा प्रमाणात अवघड वाटणारा विषय जो बऱ्याच जणांना जरा समजायला कठीण जातो तर तो म्हणजे जेनेटिक्स आणि त्यानंतर आहे ते प्लांट ब्रीडिंग फिजिओलॉजी. हे थोडेसे जे विषय आहेत तर हे थोडे विषय जे आहेत ते समजण्याला, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला थोडेसे जड आहेत विद्यार्थ्यांना. तर त्यामध्ये आपण बघू शकता जेनेटिक्स मध्ये आपण 8 वेगवेगळे सब टॉपिक्स आयोगाने दिलेले आहेत आणि त्याच्या बेसिसवर आपण त्याचं व्यवस्थित डिकोडेशन केलेलं आहे. आणि या सर्व हे जे आपण बघत आहोत वेगवेगळे सब टॉपिक्स तर याचं व्यवस्थित पद्धतीनं जे आपण एकदम इलुस्ट्रेटिव्ह सिम्पली तुम्हाला समजल अशा पद्धतीनं एकदम छान अशा नोट्स पण आपल्या सर्व स्टडी मटेरियल रेडी आहे, ते तुम्हाला मिळेलही.
आणि तसंच आपलं जे क्वेस्ट आय एस हे टेलिग्राम चॅनल आहे यावरती भरपूर सारं फ्री मटेरियल अवेलेबल आहे, ते आपण दिलेलं आहे. जसे की PDF वगैरे असेल, सिलेबसची आणखी वेगवेगळे कंटेंट असेल तर ते पण आपण त्याच्यावरती टाकतोय. देन नेक्स्ट हेड आहे प्लांट ब्रीडिंग. इन प्लांट ब्रीडिंग देर इज अ नियर अबाउट 12 heads, 12 subtopics in which we are divided entire plant breeding syllabus. Then in 11th, that is a plant physiology, near about 10 subtopics in plant physiology. याच्यामध्ये बघा प्लांट फिजिओलॉजी मध्ये थोडे क्रिटिकल अस्पेक्ट्स आहेत, जसं की आयन एक्सचेंज असेल, नंतर सॉइल वॉटर कॉन्टिनम असेल तर त्यांचं कसं रिलेशन आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ह्या गोष्टी आहेत. तर याच्यावरती क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. आणि आणखी महत्वाचा, सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे या ठिकाणी, तर PGRचा एक रोल असतो, तर तो एक विचारला जातो. म्हणजे असे महत्वाचे काही थीम बनलेले आहेत की त्याच्यावरती फिरून फिरून क्वेश्चन येत राहतात. नेक्स्ट बघूयात आपण जो 12वा हेड आपण बघतोय की हॉर्टिकल्चर. याच्यात जरी दोन आपण याच्यामध्ये सब टॉपिक्स मध्ये याचं डिव्हायडेशन केलेलं असलं तरी पण याच्यामध्ये काही महत्वाचे क्रॉप्स आहेत. सर्वच क्रॉप केले पाहिजेत तर काही नाही. आपण थोडं मार्क्सवादी विचारसरणीनं जर गेलं तर काही ठराविक इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स क्रॉप्स असतात, जसं की हॉर्टिकल्चरल मध्ये जर बघायचं गेलं तर सिट्रस, नंतर ऍपल, बनाना, जे इकॉनॉमिकली थोडे इम्पॉर्टन्स आहेत तर याच्यावरती थोडासा भर दिलेला असतो. आणि काही जे अरोमॅटिक वगैरे मेडिसिनल प्लांट्स आहेत तर त्याचं पण थोडीशी इन्फॉर्मेशन विचारली जाते, तर ते पण आपण सिलेक्टिव्ह बुकलेट्स मध्ये व्यवस्थित पद्धतीनं कव्हर केलेलं आहे. नंतर बघू शकता की 13वा जो हेड आहे तर प्लांट पॅथॉलॉजी अँड एंटोमॉलॉजी, 13वा आणि 14वा. तर याच्यामध्ये प्लांट पॅथॉलॉजीचं जे आहे तर त्याच्यात 5 सब युनिट्स आपण केलेले आहेत. एंटोमॉलॉजी आपण 8 सब युनिट्स मध्ये त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. अशा प्रकारे ऍग्रिकल्चर एंटायर जो पेपर फर्स्ट आहे तर तो आपण जवळपास 75 सब टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्या इत्यंभूत नोट्सही आहेत. त्या सर्व बुकलेट्स तुम्हाला एकदा तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या मिळतील. तर आता आपण नेक्स्ट जे आहे तर ते एकदम डिटेल्स मध्ये बघूयात की काय काय त्याच्यामध्ये ते सब टॉपिक्स कोणते आहेत, त्या अनुषंगाने कसं आपण प्रिपेअर केलं पाहिजे वगैरे. So we are looking for the first topic, first unit of our syllabus, that is ecosystem and ecology, in which ecosystem and ecology, there is a prominent role of ecosystem in overall development of us. So in that context, there is a 3 subtopics. We are divided into 3 subtopics, entire syllabus of this head. That is, the first one is ecology and its relevance to man and natural resources, their sustainable management and conservation. Then second one is physical and social environment as a factors of crop distribution and production. म्हणजे वेगवेगळे फॅक्टर्स असतील, जसं लँड, लेबर, कॅपिटल, या फॅक्टर्स कसे त्याच्यावरती इम्पॅक्ट पाडतात. आणि आणखी पण फिजिकल काही फॅक्टर्स असतील तर ते कसे त्याच्यामध्ये इम्पॅक्ट पाडतात, तर ते पण आपण बघणार आहोत. क्लायमॅटिक एलिमेंट ॲज अ फॅक्टर ऑफ क्रॉप ग्रोथ, म्हणजे वेगवेगळे क्लायमॅटिक एलिमेंट जे आहेत तर त्याच्यामध्ये मग टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, तर हे जे एलिमेंट्स आहेत तर याचा कसा रोल असतो क्रॉप ग्रोथवरती, तर हे या पेपरमध्ये अपेक्षित आहे बघणं. आणि थेरॉटिकली जरा व्यवस्थित पद्धतीनं सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग होणं खूप महत्वाचं आहे. याच्यावरतीही आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत. हा फर्स्ट युनिट होता. याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲग्रोनॉमी. याच्यामध्ये क्रॉप प्रोडक्शनला खूप महत्व आहे. क्रॉप प्रोडक्शन एक विचारलं जातं, तर तरी आपण एक बघणार आहोत की सब टॉपिक्स कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये पहिला जो सब टॉपिक आहे की क्रॉपिंग पॅटर्न इन डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स, म्हणजे आता जे आपले महाराष्ट्र जो आहे तर तो ज्या ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स मध्ये डिव्हाइड केलेला आहे तर त्याच्यामध्ये काय त्याची खासियत आहे, काय म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर हे सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ते आपण थरोली नोट्स मध्ये कव्हर केलेला आहे. दुसरा जो महत्वाचा सब टॉपिक आहे की कन्सेप्ट ऑफ मल्टिपल क्रॉपिंग, मल्टी स्टोरे, रिले, इंटर क्रॉपिंग अँड इम्पॉर्टन्स इन रिलेशन टू द फूड प्रोडक्शन. आता हे जे आहे तर हे क्रॉपिंग पॅटर्न आणि क्रॉपिंग सिस्टीमचा रिलेटेड आहे. रिले क्रॉपिंग असेल, इंटर क्रॉपिंग असेल, मल्टी स्टोरी क्रॉपिंग, तर ह्या कॉन्सेप्टवरती शॉर्ट नोट वगैरे अशा गोष्टी विचारल्या जातात की तुम्हाला माहित पाहिजे की मल्टी स्टोरे म्हणजे काय, की हाईट व्हर्टिकल एक्सपान्शन असतं, याच्यामध्ये व्हर्टिकल सेपरेशन असतं, म्हणजे काही हायटेड प्लांट्स असतील आणि काही कमी हाईटवाले प्लांट असतील तर ते इट इज अन कन्सेप्ट ऑफ मल्टी स्टोरे. रिले म्हणजे आलटून पालटून, तर ह्या अशा टेक्निकल कन्सेप्ट आहेत. तर ते आपण जेव्हा लेक्चर्स आहेत त्याचे तर त्यामध्ये आपण सर्व थरोली कव्हर केलेलं आहे त्या गोष्टी. नंतर थर्ड बघूयात पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉर प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टंट सिरियल पल्सेस. याच्यामध्ये बघा काय काय येते, सिरियल्स आहेत, पल्सेस आहेत, ऑइल सीड्स, फायबर्स अँड शुगर अँड कमर्शियल अँड फॉडर क्रॉप्स ग्रोन ड्युरिंग द खरीफ अँड रबी सीझन, इन विच द कीवर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता मग सर्वच सिरियल्स करायचे का, सर्वच पल्सेस करायचे का, तर
नक्कीच वाचायचे, थोडंसं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, वाईड रेंज ऑफ नॉलेज असलं पाहिजे, बट त्यातली त्यात प्रॉमिनंटली ज्यांच्यावरती विचारलं जातंय तर जसे की इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, सिरियल्स मध्ये असेल व्हीट असेल, पल्सेस मध्ये आणखी वेगवेगळे असतील, ऑइल सीड मध्ये जसं ग्राउंडनट येईल, पल्सेस मध्ये जे येतात इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट तर ते घ्यायचे. जसं शुगर मध्ये मग शुगर केन वगैरे असेल, बीट, तर ते पण विचारलं जातं. तर हे असं आहे सिलेक्टिव्ह, आणि आपण जास्त सर्व गोष्टी असं खूप वाईड अँगल ठेवतोय. वाईड अँगल जनरलिस्टिकल असणार, बट जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील आपल्याला परीक्षा ओरिएंटेड ह्या सर्व गोष्टी असणार आहेत. दॅट्स वाय वी नेम्ड इट ॲज इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स. देन इम्पॉर्टंट फीचर्स, स्कोप अँड प्रोपगेशन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ फॉरेस्ट्री प्लांटेशन. याच्यामध्ये मग आता एक्सटेन्शन येतं, फॉरेस्ट्रीचं एक्सटेन्शन येतं, सोशल फॉरेस्ट्री येते म्हणजे आपल्या सोसायटीची इन्व्हायरमेंट येते, देन ॲग्रो फॉरेस्ट्री, देन नॅचरल रिसोर्सेस. आता हा जो आहे तर हा टॉपिक थोडासा चर्चेचा विषय आहे, कारण की आपल्या आजूबाजूला पण याबद्दल घटना घडतात सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या संदर्भात. तर करंट पण त्याच्यामध्ये कसं तुम्ही इन्कल्केट करतात सध्याचे जे करंट आस्पेक्ट्स आहेत, तर ते पण या दृष्टिकोनातून आपण सर्व व्यवस्थित पद्धतीने थरोली ह्या गोष्टी घेणार आहोत. तर आता आपण बघूयात जो तिसरा हेड आहे, मेन युनिट जो आपला आहे तो वीड सायन्स. तर वीड सायन्स जो आहे तर थोडा बल्की सिलेबस आहे. जरी 3 याच्यामध्ये दिलेला असेल तर 3 सब टॉपिक्स असतील, तरी पण त्याच्यामध्ये जे एकेका वर्ड मध्ये भरपूर सारे आस्पेक्ट्स आहेत. जसं आता बघायलाच गेलं तर वीड अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स, फक्त कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितलं तर ते पण थोडंसं वास्ट आहे, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. सो नेक्स्ट दॅट इज सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, in which we are going to look this various subtopics under this unit. That is the first one is modern classification of Indian soil. जे काही वेगवेगळे क्लासिफिकेशन दिलेलं आहे, वेगवेगळ्या लेवलमध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर मग कोणता क्लास कोणत्या कंडिशनसाठी सुटेबल आहे, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते क्रॉपिंग पॅटर्न जनरली ऑब्झर्व केला जातो, काय स्पेसिफिकेशन्स आहेत. तर या गोष्टी सुद्धा आपण म्हणजे जे आपलं बुकलेट आहे सॉइलचं त्याच्यामध्ये पण एकदम थरोली गोष्टी आणि थोडे इन्फोग्राफिक्स पण टाकून आपण ते पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट क्लासेस असं पण आपण या गोष्टीमध्ये केलेलं आहे. तर तेही आहे. तर याच्यामध्ये नेक्स्ट बघू शकतो आपण की मिनरल अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ सॉइल. तर याच्यामध्ये सॉइलचं जे कंपोजिशन आहे तर ते आपण बघणार की नेमकं काय काय सॉइल मध्ये आढळून येतं. जसं ऑर्गॅनिक मॅटर असेल, सॉइल एअर, सॉइल वॉटर वगैरे ह्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. नंतर याच्यामध्ये बघू शकतो आपण की जो नेक्स्ट आहे तर ते इसेन्शियल ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स. तर ते जवळपास आपले 17 न्यूट्रिएंट्स आहेत वेगवेगळे. तर त्याचं क्लासिफिकेशन असेल, त्याच्यामध्ये कोणते महत्वाचे आहेत, प्रायमरी कोणते, सेकंडरी कोणते, त्याचा रोल काय, त्याच्या डिफिशियन्सीमुळे काय काय होतं. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टी आपण जेव्हा आपण हे घेत आहोत तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मेन्शन आहेत. तर याला एक खूप महत्वाचं आहे आणि त्याचे बेनिफिशियल एलिमेंट्स इन सॉइल अँड प्लांट्स. तर याच्यामध्ये हा पण एक खूप महत्वाचा टॉपिक बनतो की ज्याच्यामध्ये प्लांट न्यूट्रिएंट्स बद्दल विचारलं जातं. देन नेक्स्ट आपण बघू शकतो की प्रिन्सिपल्स ऑफ सॉइल फर्टिलिटी अँड इट्स इव्हॅल्युएशन फॉर ज्युडिशियल फर्टिलायझर अँड इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. तर हा एक महत्वाचा असतो. न्यूट्रिएंट मॅनेजर वरती एक क्वेश्चन विचारलाच जातो आणि सॉइल फर्टिलिटीवरती एक क्वेश्चन असतो की त्याचे इव्हॅल्युएशनचे अप्रोचेस काय आहेत, की सॉइल फर्टिलिटी इव्हॅल्युएशन अप्रोचेस काय काय आहेत. तर असा एक क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन सॉइल फर्टिलिटी अँड एक्सप्लेन इट्स अप्रोचेस इव्हॅल्युएशन ऑफ सॉइल फर्टिलिटी. हे पण एक महत्वाचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली प्रॉब्लेम सॉइल्स अँड देअर रिक्लेमेशन. म्हणजे जसं की वॉटर लॉस कंडिशन असेल तर त्या ठिकाणचे सॉइल, त्या ठिकाणचे काही प्रॉब्लेम्स असतील तर या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. तर असे हे आपल्या पूर्ण सॉइल सायन्सच्या हेडमध्ये ह्या गोष्टी येऊन जातात. आता नेक्स्ट बघूयात आपण. फिफ्थ वन इज रेनफेड ॲग्रिकल्चर. इन रेनफेड ॲग्रिकल्चर देर इज अ टोटल 3 सब हेड्स. इन 3 सब हेड्स फर्स्ट वन इज दॅट इज अ सॉइल कन्झर्वेशन अँड प्लॅनिंग ऑन वॉटरशेड बेसिस. जे वॉटरशेड ही संकल्पना माहिती असली पाहिजे की जे सर्व एरिया आहे तर त्याला एक हॅव्हिंग वन कॉमन आउटलेट. ते कॉमन आउटलेट असल्यामुळं जे पूर्ण जो एरिया आहे, जे एखाद्या नदीचं असेल, रिव्हर बेसिनचं, तर ते पूर्ण एरियाचं जे वॉटरशेड आहे तर त्याच्यावरती काय सॉइल कन्झर्वेशन मेजर्स घेतले जातात. हे ह्या सिलेबस आपण करंट रिलेटेड ही लक्षात ठेवू शकतो की आजूबाजूला जे डेव्हलप होत आहे त्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट वन इज द ड्रायलँड ॲग्रिकल्चर. इन ड्रायलँड ॲग्रिकल्चर अँड इट्स प्रॉब्लेम. हे पण एक महत्वाचं आहे, ड्रायलँड ॲग्रिकल्चर आणि त्याचे प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये याचं क्लासिफिकेशन विचारलं जातं की म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे जे 3 टाईप आहेत, रेनफेड वगैरे, तर त्याचं किती रेनफॉल असला पाहिजे, तर ते एक महत्वाचं आहे. म्हणजे एक ब्रॉड जनरलिस्टिक क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट थर्ड सब टॉपिक इज दॅट
टेक्नॉलॉजी ऑफ स्टॅबिलायझिंग ऍग्रिकल्चर अँड प्रोडक्शन इन रेनफेड ऍग्रिकल्चर एरिया, म्हणजे कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आहेत ज्याने चांगलं आपल्याला ग्रोथ मिळू शकते किंवा चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तर याचा पण याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे. रिसेंट काही केस स्टडीज असतील त्या पण आपल्या बुकलेट्समध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणकोणत्या केस स्टडीज आहेत की त्यांनी रेनफेड कंडिशनमध्ये सुद्धा सुजलाम सुफलाम असं क्रॉप प्रोडक्शन केलेलं आहे. नेक्स्ट आवर हेड इज irrigation and water management. So in irrigation and water management, first one is water use efficiency in relation to the crop production. Water use efficiency म्हणजे काय की किती पाणी लागतं एखादं ठराविक आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी प्लांटला किती वॉटरची गरज आहे. तर इट इज नथिंग बट द वॉटर यूज इफिशियन्सी. इट जस्ट जनरलिस्टिकली आय एम सेइंग. Otherwise, the technical terminologies and technical details are thoroughly put into our study material. Then next subtopic is criteria for scheduling the irrigation. This is a very much most importantly asked topics, criteria for scheduling irrigation. The fifth also very crucial in while we looking into the mains orientation. There is a mostly question that is a subjective question. Quality of irrigation water characteristics or some specifications. Then fourth one is drainage of waterlogged soil. This is the subtopics in irrigation and water management. Seventh unit is our farm management, in which there is a 4 subheads, among which first is farm management scope, important and characteristics. Basics question can frame here, define farm management and give it scope and importance and some characteristics. Then a major point is that is a farm planning. What is a farm planning? Then what is the characteristics, how it should be done. These are the things are enumerated in this. Then third one is the marketing and pricing of agricultural inputs, outputs, price fluctuation and their cost. तर याच्यामध्ये काय काय येतं की वेगवेगळ्या कॉस्ट असतील, देन मार्केटिंग मार्जिन्स वगैरे ह्या गोष्टी असतील. तर या सर्व गोष्टी याच्यामध्ये जसं प्राइस स्प्रेडची कन्सेप्ट आहे, म्हणजे प्रोड्युसर टू अल्टिमेट कन्झ्युमर, तर या बिटवीन जे असतं तर ते प्राइस स्प्रेड होतो, तर तो किती, ह्या छोट्या टेक्निकल टर्मिनॉलॉजी पण आपण व्यवस्थित एक टर्मिनॉलॉजीचा सेक्शन करून त्याच्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आधी. म्हणजे हा कोर्स जसं की आता थोडा इकॉनॉमिक्सचा पार्ट येतो, तर त्याच्यामध्ये या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर जो फोर्थ सब टॉपिक्स आहे आपण की टॉपिक्स अँड सिस्टीम ऑफ फार्मिंग अँड फॅक्टर्स अफेक्टिंग देम, म्हणजे याच्यामध्ये की कोणकोणत्या सिस्टीम्स ऑफ फार्मिंग, तर त्याचे काय काय टाइप्स आहेत, नंतर कोणते फॅक्टर्स आहेत जे त्याला अफेक्ट करतात वेगवेगळ्या, ते पण आपण व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेलं आहे. आयोग पण याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट आता आपण बघूया ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन. तर हा जो सिलेबस आहे थोडा ऍग्रिकल्चर मेन्स जेव्हा असते तर त्यामध्ये सध्या आयोगाने याला थोडासा ब्रॉड व्ह्यूनं हा सिलेबस आहे ऍज कम्पेअर टू जेव्हा फॉरेस्ट्रीच्या रिलेशन मध्ये येतं, तर त्यावेळेस थोडासा हा सिलेबस थोडासा श्रिंक केलेला आहे, थोडासा लिमिटेशन मध्ये त्यांनी सेट केलेला आहे. द फर्स्ट वन इज दॅट इज अ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, इट्स इम्पॉर्टन्स अँड रोल. याच्यावरती पण एक दोन क्वेश्चन्स बनतात जे की रेग्युलर टाइप मध्ये क्वेश्चन डिफाईन व्हॉट इज मीन बाय ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन and give its importance role. Then second one is the farm mechanization and its role in agriculture production and rural employment. Though this is a part of the farm mechanization, but we still innovated in agriculture extension in our convenience. And then third one is the lab to land program. म्हणजे आता हे lab to land program चे काय वैशिष्ट्य होते, त्याचे काय ऑब्जेक्टिव्ह होते, कधी हा आला वगैरे, ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. तर हे 3 याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. आता याच्यानंतर नेक्स्ट बघू शकतो आपण, नेक्स्ट जो आपला हेड आहे दॅट इज व्हेरी क्रुशियल अँड व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन धिस युनिट लॉट ऑफ स्टुडंट फेस सम डिफिकल्टीज. म्हणजे काही बऱ्याच जणांना थोडासा प्रॉब्लेम येतो की या टेक्निकल्स डिटेल्स आहेत थोड्याशा, तर त्या समजून घेण्यासाठी. तर त्याच्यामध्ये बघू शकता हा तर म्हणजे सर्व आपण व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेलं आहे, पण जे जिथं खूपच कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग लागते तर तिथं आपण डायग्रॅमॅटिकली गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या ठिकाणी आपण सेल्फ एक्सप्लेनेटरी पण काही गोष्टी असतील. ठीक आहे, तर आपण एक बघूयात. फर्स्ट वन इज सेल थेरी, सेल स्ट्रक्चर, सेल ऑर्गेनल्स अँड देअर फंक्शन. दिस इज आवर फर्स्ट सब टॉपिक्स. म्हणजे मग सेल थेरी असेल, थोडी हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह असेल जेनेटिक्स संदर्भात, नंतर स्ट्रक्चर असेल, वेगवेगळे ऑर्गनल्स असतील जसं की सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये म्हणजे काय काय आलं, गोल्गी बॉडीज आल्या, न्यूक्लियस आलं, ह्या सर्व गोष्टी ज्या आपण त्याचं थरोली नोट्स मेकिंग केलेलं आहे. देन त्याचे फंक्शन्स काय काय. देन सेल डिव्हिजन जसं की मिओसिस असेल, मायटोसिस असेल, या गोष्टी पण याच्यावरती ब्रॉड क्वेश्चन विचारलेले आहेत आयोगाने. आणि हा सिलेबस जो आहे आता इथनं पुढचा थोडासा जो सिलेबस आहे तो काहीशा प्रमाणात बॉटनीमध्ये पण म्हणजे बऱ्यापैकी बॉटनीशीही कोरिलेटेड आहे. जो आपण दुसरा जो सब्जेक्ट बघणार आहे पेपर 2 ऑफ द फॉरेस्ट्री मेन्स, तर त्याच्यामध्ये हा सिलेबस इन्क्लूड आहे. तर ते थोडं ओव्हरलॅप आहे आणि ते सोपं जातं आपल्याला.
तर ते एकदम थरोली आपण ह्या गोष्टी बघणार आहोत. देन नेक्स्ट वन इज न्यूक्लिक ऍसिड, देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. द फोर्थ वन इज जीन स्ट्रक्चर अँड देअर फंक्शन. फिफ्थ वन इज क्रोमोझोम स्ट्रक्चर, की क्रोमोझोमच्या टेक्निकल पेक्युलॅरिटीज आपण बघणार आहोत, की त्याच्यामध्ये काय क्रोमोनेमा काय आहे, नंतर क्रोमोमियर म्हणजे काय, नंतर वेगवेगळे क्लासिफिकेशन असेल त्याचं, की जे ॲक्रोसेंट्रिक असेल, मेटासेंट्रिक असेल, तर ह्या टर्मिनॉलॉजी काय आहे, तर त्याचं काय एक्झाम्पल्स आहेत, तर हे पण आपण यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज दॅट क्रोमोझोमल ॲबरेशन. क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काय काय व्हॅरिएशन्स आहेत. त्याच्यामध्ये आता जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये जवळपास 2 व्हॅरिएशन्स आपण जनरली बघतो. इट्स व्हेरी जनरल, की इन विच देर इज अ 2 टाइप्स, स्ट्रक्चरल अँड न्यूमरिकल. मग याच्यामध्ये नलिसोमिक, मोनोसोमिक वेगवेगळ्या टाईपचं क्लासिफिकेशन आहे. आणि स्ट्रक्चरल मध्ये पण मग इन्व्हर्जन, ट्रान्सलोकेशन हे जे चेंजेस आहेत, तर हे थरोली एकदम थोडेसे डायग्रामॅटिकल, सेल्फ एक्सप्लेनेटरी पण आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट सॉरी, दिस इज इन द क्रोमोझोमल ॲब्रिव्हिएशन. ओके. देन लिंकेज अँड क्रॉसओव्हर. ह्या कन्सेप्ट थोड्याशा किचकट कन्सेप्ट आहेत. लिंकेज म्हणजे काय, क्रॉसओव्हर म्हणजे काय. लिंकेज थोडेसे जरा आहे, थोडीशी किचकट कन्सेप्ट वाटते, बट ती पण आपण चांगल्या पद्धतीनं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, रिकॉम्बिनेशन ब्रीडिंग मध्ये कसं त्याचा वापर होतो, या सर्व गोष्टी. हेरिटेबिलिटी म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाइप्स असतील, नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी, ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी, नंतर देन स्टेरिलिटी, इनकम्पॅटेबिलिटी, त्याचं क्लासिफिकेशन, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे ऍप्लिकेशन. आता हे ज्या गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये पुढे जाऊन जसं की नेक्स्ट हे सब युनिट आहे आपलं प्लांट ब्रीडिंग, तर त्याच्यामध्येही त्याच्या ऍप्लिकेशन्स बेस्ड थोडं विचारलं जातं, की समजा एखादी मेथड असेल तर ते जसं की पेडिग्री आणि त्याचे ऍप्लिकेशन्स अँड अचिव्हमेंट्स, अशा गोष्टीही महत्वाच्या आहेत. आपण एकदम थरोली सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि बरेचसं जे मटेरियल आहे आपलं, तर ते आपलं जे quest_IAS आहे टेलिग्राम चॅनल, याच्यावरती पण तुम्ही जॉईन करून ते बघू शकता, की त्याच्यावरती पण त्या मटेरियल आहे. So the next topic is that plant breeding. In which plant breeding there is some broad syllabus, much more subtopics आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जवळपास 13 सबटॉपिक्स आहेत वेगवेगळे. तर याच्यामध्ये फर्स्ट सबटॉपिक्स आहे हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग. हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हणजे मग वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहेत, मग ते मेंडेल पासनं असेल किंवा त्याच्या अगोदरपासनं, की फर्स्ट इन प्लांट, सेक्शुअल डिफरन्शिएशन इन प्लांट कोणी आयडेंटिफाय केलं वगैरे. तर अशा ह्या गोष्टी आहेत. तर त्या सर्व थरोली तिथपासून हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, जे मेन सायंटिस्ट आहेत, हे पण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. नंतर सेकंड बघू शकतो आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. वेगवेगळ्या टाईपचे जे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन आहे, सेल्फ पॉलिनेशन असेल, क्रॉस पॉलिनेशन असेल, आणि आणखी त्याच्यामध्ये थोडे डिटेल्स आहेत, तर त्या पण आहेत. नंतर सेल्फिंग अँड क्रॉसिंग टेक्निक्स, जसं की सेल्फिंग साठीच्या टेक्निक्स कोणत्या आहेत, क्लिस्टोगॅमी असेल वगैरे. नंतर क्रॉसिंग साठीच्या कोणत्या टेक्निक्स आहेत, जसं की मेल स्टराइन लाईन वापरलं तर त्यांनी क्रॉसिंग इफिशियंट होते. ह्या सर्व गोष्टी आपण थरोली घेतलेल्या आहेत. नंतर आपण बघू शकतो की फोर्थ वन इज द प्युअर लाईन सिलेक्शन. आता इथनं पुढे जे आहे टिल धिस, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं या गोष्टींचं सिग्निफिकन्स काय आहे, आणि जनरल प्रोसिजर तर ठीक आहे. सपोज प्युअर लाईन सिलेक्शन असेल, मास अँड रिकरंट सिलेक्शन असेल, नंतर पेडिग्री मेथड असेल, यांची जनरल मेथडॉलॉजी तर आहेच करणं आपल्याला, की त्याची एक डेफिनेशन आणि एंटायर मेथडॉलॉजी. बट डिस्पाइट दॅट, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दॅट, म्हणजे प्युअर लाईन सिलेक्शन असेल, हे लक्षात असं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस पण आपल्याला माहिती पाहिजे, की प्युअर लाईन सिलेक्शन फॉर एक्सक्लुझिव्हली, मोस्ट इम्पॉर्टंटली सेल्फ पॉलिनेशन क्रॉप रिलेटेड येऊन जातं. पेडिग्री पण त्याच रिलेटेड येतं. तर अशा ज्या गोष्टी आहेत, आणि काही क्रॉस रिलेटेड पण आहेत, क्रॉस पॉलिनेशन रिलेटेड क्रॉप्स. देन सेवन्थ वन इज कंबायनिंग ॲबिलिटी. आता याच्यात 2 टाईप असतात, की स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी, जनरल कंबायनिंग ॲबिलिटी. त्याचे फीचर्स काय काय आहेत, नंतर त्याचं काय काय पर्टिक्युलरली सिग्निफिकन्स काय काय म्हणजे क्रॉप प्रोडक्शन मध्ये, तर ते एक विचारलं जातं. नेक्स्ट 8th इज हायब्रिड फिगर अँड इट्स एक्सप्लॉयटेशन. तर हे माहिती पाहिजे. इट इज नथिंग बट द हेट्रोसिस ची एक कन्सेप्ट आहे. तर हेट्रोसिस म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाइप्स काय, म्हणजे हेट्रोबेल्टॉसिस असेल, नंतर हेट्रोसिसवर कमर्शियल चेक असेल. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या टेक्निकल गोष्टी पण आपण व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेल्या आहेत. देन नेक्स्ट बघू शकतो आपण 9th टॉपिक इज बॅक क्रॉस मेथड ऑफ ब्रीडिंग. आता ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये 2 टाईप येतात. ट्रान्सफर ऑफ बॅक क्रॉस म्हणजे एक लक्षात ठेवायचं, की ओलिगोजेनिक कॅरेक्टर ट्रान्सफर करायचे असतील तुम्हाला, म्हणजे सिंगल एक डिफरन्स कॅरेक्टर, जसं की रेजिस्टन्स फॉर डिसीज, तर त्यावेळेस ही मोस्टली यूज केली जाते बॅक क्रॉस मेथड. याच्यामध्ये पण 2 टाइप्स आहेत, की ट्रान्सफर ऑफ डॉमिनंट जीन्स अँड ट्रान्सफर ऑफ रेसिसिव्ह. तर ते पण आहे, ते थरोली आपण घेतलेलं आहे. नंतर ब्रीडिंग फॉर डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स.
याच्यावरती पण कधीतरी विचारलं जातं. एक ओव्हरऑल आयडियालॉजी माहिती पाहिजे, थोडेसे सम अचिव्हमेंट्स, थोडेसे सम व्हरायटीज वगैरे. देन रोल ऑफ इंटरस्पेसिफिक अँड इंटरजेनिक हायब्रिडायझेशन. दिस इज अ व्हेरी फेवरेट टॉपिक, म्हणजे आयोगाचा, म्हणजे महाराष्ट्रातही असेल आणि युपीएससीलाही आपण आहे. युपीएससीचंही अनालिसिस आपण थोडंसं या ठिकाणी त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे टॉपिक्स आपण युपीएससीच्या पर्टिक्युलर मध्ये घेतो तर ते पण आपण दिलेले आहे. नंतर बघू शकतो की 12वा जो आहे तर रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन प्लांट ब्रीडिंग. देन 13वा जर आहे तर तो आहे इम्प्रूव्ड व्हरायटीज, हायब्रिड्स अँड द कंपोजिट व्हेरिएशन ऑफ व्हेरियस क्रॉप प्लांट्स. हे पण आहेत की कोणकोणत्या व्हरायटीज, कोणकोणत्या हायब्रिड्स आहेत, तर त्याचं सर्व आपण व्यवस्थित ठरवले. आता हे जे सर्व 13 सब हेड्स आहेत, तर याचं एक बुकलेट आपण केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व थरोली आपण या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तर याच्यानंतर जो हेड आहे तर तो आता आपण बघूयात. तर आता आपला 11वा हेड आहे प्लांट फिजिओलॉजी. आता नेक्स्ट आहे आपलं प्लांट फिजिओलॉजी. याच्यामध्ये बघा प्लांट फिजिओलॉजी मध्ये जे सब टॉपिक्स आहेत तर दॅट इज फर्स्ट वन इज फिजिओलॉजी अँड इट्स सिग्निफिकन्स इन ऍग्रिकल्चर. तर आता हे थोडं खूप महत्वाचं पडतं. जेव्हा जेव्हा फॉरेस्ट रिलेटेड येतं तर त्यावेळेस भर ह्या गोष्टीवरती दिलाच जातो. एक म्हणजे हा जो महत्वाचा टॉपिक आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसही असेल तर तिथं पण याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन्स विचारण्याचा भर आहे. जेव्हा त्या क्वेश्चन्स पेपरचं अनालिसिस केल्यानंतर त्या गोष्टी समजतात की फिजिओलॉजीवरती थोडंसं जास्त भर आहे. देन सेकंड वन इज ऍब्झॉर्प्शन अँड ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. तर याच्यामध्ये आता ते मेकॅनिझम येऊन जातं की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, आयन एक्सचेंज, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नंतर ट्रान्सपायरेशन ऑफ अँड वॉटर इकॉनॉमी. मग आता ट्रान्सपायरेशन असेल तर मग ते फॅक्टर्स अफेक्टिंग काय आहे, कन्झम्प्टिव्ह यूज काय, ह्या टेक्निकल्स डिटेल्स आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या समजणं महत्वाचं आहे, टर्मिनॉलॉजी. कारण काय होतं बऱ्याचदा आपण ते मगअप करण्याचा पण प्रयत्न करतो, पण ते ऍक्च्युली मगअप इथं कामी येत नाही. काही काही गोष्टी पाठच करावं लागतात आणि काही काहीची थरोली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असली तर आपल्याला ते सोपं जातं. हे सर्व आपल्या जे बॅच आहे त्याच्यामुळे आपण व्यवस्थित कव्हर करत आहोत. देन नेक्स्ट बघू शकतो आपण फोटोसिंथेसिस, देन मॉडर्न कन्सेप्ट अँड फॅक्टर्स अफेक्टिंग इन फोटोसिंथेसिस. आता कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे फोटोसिंथेसिसला अफेक्ट करतात. नेक्स्ट आहे एरोबिक अँड नॉन एरोबिक रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशनचे 2 टाईप आहेत, तर याच्यामध्ये परत टेक्निकल डिटेल्स आहेत थोड्याशा, तेही आपण थरोली कव्हर केलेलं आहे. आपल्या बुकलेट्स मध्ये पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन पण दिलेलं आहे, जेणेकरून काय होतं की तुम्हाला ती गोष्ट लवकर अंडरस्टँडिंगला सोपी जाते. म्हणजे काही इन्फोग्राफिक्स पण दिलेले आहेत. म्हणजे आपण ते लेक्चर्स तर व्यवस्थित घेतलेच, पण त्याचसोबतच ह्या गोष्टी पण आपण काळजीपूर्वक लक्षात घेतल्यात. नंतर बघत आहोत आपण 6वा जो आपला सब टॉपिक्स आहे दॅट इज अ C3, C4 अँड कॅम्प मेकॅनिझम. तर मग क्रॅन्स टाईप ऑफ अॅनाटॉमी असेल त्याच्यामध्ये. नंतर C3 आणि C4 मध्ये कसा डिफरन्शिएट करता येईल, ब्रॉडली फ्यूज असतात C4 चे. नंतर जे CO2 कन्झम्पशन पॉईंट कशाचा कमी, कशाचा जास्त, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने डिफरन्शिएट होतात हे प्लांट्स, तर ते पण आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर 7वं जे आहे तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. नंतर 8वं टॉपिक आहे सब टॉपिक फोटोपिरियडिझम आणि हॉर्नलायझेशन. तर फोटोपिरियडिझम वरती आता रिसेंटली मागच्या याच्यात पण क्वेश्चन येऊन गेलता, म्हणजे बॉटनीमध्ये तो विचारला होता, बॉटनी पेपर 2 मध्ये फॉरेस्टच्या. तर त्याच्यावरती पण एक क्वेश्चन आलेला आहे. देन ऑक्झिन्स आणि हे आता हॉर्मोन्स, म्हणजे इट इज नथिंग बट द PGR अँड देअर रोल्स, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स अँड देअर रोल्स, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. आता हे जे आहे तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, तर हे थोडं मॉलिक्युलर लेवल टाईप मध्ये पण गोष्टी येतात की ऍक्च्युली कसं सेल लेवलवरती ते म्हणजे त्याचं मेकॅनिझम वर्क करतं. देन फिजिओलॉजी ऑफ सीड डेव्हलपमेंट अँड जर्मिनेशन अँड डॉर्मन्सी. तर हे सीड रिलेटेड ऍस्पेक्ट्स आहेत. तर अक्षय सर आपले त्यातले त्यात सीड मधनं त्यांचं आहे MSc, सध्या ते असिस्टंट कमांडंट आहेत. तर ते पण सीड रिलेटेड वगैरे बाकीचे ऍस्पेक्ट एकदम थरोली त्यांनी प्रिपेअर केलेले आहेत. तर नेक्स्ट आपण बघूयात हॉर्टिकल्चर. In horticulture, we have divided it into the only 2 topics, but in which there is some keywords we have to know about it. That is climatic requirement, cultivation package and practices of major fruits. Major fruits. म्हणजे मग सर्वच करायचे का, तर ठीक आहे एक थरोली अंडरस्टँडिंग ठेवू शकता. याच्यात पण काही कॉमन पॉइंट्स आहेत, तर ते पण आपल्याला सर्व सिलेबस व्यवस्थित मार्क्सवादी अप्रोच कसा असला पाहिजे, आपल्याला त्याच्यातनं कसे मार्क्स मिळवता येतील, तर हा असला पाहिजे. आपण नॉलेज आतापर्यंत UG बेस बऱ्यापैकी घेतलेलंच आहे, पण परीक्षेची डिमांड काय, एक्झॅक्ट परीक्षात कमी वेळेमध्ये तुम्हाला कसं आउटपुट देता येईल, यासाठीचा जो हा एंटायर इंटिग्रेटेड कोर्स आहे, तर तो आमचा थोडासा युनिक पर्स्पेक्टिव्ह आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मेजर फ्रुट्स क्रॉप कोणकोणते आहेत, त्याच्या काय काय गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मग तुम्ही त्याच्यामध्ये चार्ट मेकिंग करू शकता. जरी आपण बुकलेट फॉर्म मध्ये दिलं तर बुकलेटमध्ये आम्ही चार्ट मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सेपरेट केलेला आहे. मग इथे तुम्ही क्रॉप लिहिलं, जे कोणते हॉर्टिकल्चर क्रॉप असेल, नंतर सपोज इथं बनाना,
इथं जर तुम्ही क्रॉप घेतलं त्याच्यामध्ये मग वेगवेगळे क्लायमॅटिक रिक्वायरमेंट्स, स्पेसिंग वगैरे असं जर केलं तर ते आणखी इफिशियंट होतं. देन सेकंड सब टॉपिक इज प्रिझर्वेशन इम्पॉर्टंट फ्रुट्स अँड देअर अँड व्हेजिटेबल प्रोडक्ट्स. तर हे पण आपण म्हणजे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा हा थोडासा पार्ट आहे, तर तो पण आपण व्यवस्थित थरोली नोट्समध्ये दिलेला आहे. तर हे झाले हॉर्टिकल्चर युनिट मधले आपले 2 जे सब टॉपिक्स आहेत तर ते झाले. आता यानंतर बघूयात आता 13वा जो सेकंड लास्ट आहे आपण असं तो आपण डिव्हाइड केलेला आहे प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी. तर प्लांट पॅथॉलॉजी मध्ये बघा की डिसीजेस ऑफ फील्ड व्हेजिटेबल अँड ऑर्चर्ड प्लांटेशन ऑफ क्रॉप्स इन इंडिया. तर याच्यामध्ये महत्वाचे जे डिसीजेस आहेत तर ते म्हणजे ओव्हरऑल अंडरस्टँडिंग असली पाहिजे. सायन्स, सिम्पटम्स कोणते, सायन्स कसे वेगळे, सिम्पटम्स कसं म्हणजे याच्यात काय डिफरन्स आहे, आणखी कोणकोणते डिसीज वारंवार विचारले जातात, याचं एकदा जे क्वेश्चन पेपर्स अनालिसिस असेल त्याच्यातनं ह्या गोष्टी सोप्या जातात, ते आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर त्याच्यावरनं महत्वाचे डिसीजेस पिक करणं, त्याचं एकदम थरोली अंडरस्टँडिंग ठेवणं की काय मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत, काय कॉज आहे, त्याची काय इटिओलॉजी आहे त्या ऑर्गॅनिझमची, म्हणजे जे कॉझल ऑर्गॅनिझम आहे. या सर्व गोष्टी म्हणजे फॉरेस्ट ज्या वेळेस तुम्ही फॉरेस्ट्रीच्या याच्यात जाता तर त्यावेळेस ते मार्क कसे मिळतात, तो ओव्हरऑल जनरलिस्टिकली लिहिलं तर इट्स ओके, बट जेव्हा तुम्ही थोडे टेक्निकल स्पेसिफिकेशन येऊन देता कारण इट इज अ टेक्निकल एक्झाम, तर ते एक थोडंसं महत्वाचं आहे. नेक्स्ट बघू शकतो आपण प्रिन्सिपल ऑफ कंट्रोल ऑफ डिसीज. आता हे डिसीज जे झाले तर मग त्याचे कंट्रोल कसं करायचं. एक एक्झाम्पल जर घ्यायला गेलं तर ग्राउंडनट वरती टिक्का डिसीज असेल तर मग तो कंट्रोल कसा करायचा, त्याच्यासाठी काय आहे, केमिकल कंट्रोल काय आहे, किंवा कल्चरल काही प्रॅक्टिसेस आहे का, किंवा मग कल्चरल मध्ये मग व्हरायटीज आहेत का ज्या काही टॉलरंट करतील. तर हे आस्पेक्ट्स थोडेसे महत्वाचे आहेत यामध्ये. नेक्स्ट बघू शकतो बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ डिसीजेस. हे बायोलॉजिकल कंट्रोल सर्वच यांनी खूप महत्वाचं आहे. वीड मध्ये पण असेल, नंतर डिसीज मध्ये असेल, पेस्ट मध्ये पण असेल, तर ते थोडंसं एक्झाम्पल्स वगैरे आहेत आपण ठरवले ते कव्हर केलेत. नेक्स्ट बघू शकतो आपण इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, मग याच्यामध्ये सर्वच आलं. नंतर स्टोरेज डिसीज अँड सिरियल्स. आता हे स्टोरेज डिसीजेस ऑफ सिरियल्स, पल्सेस, याचप्रमाणे स्टोरेज पेस्ट पण असतात जे आपण एंटोच्या याच्यामध्ये घेऊयात पुढं. तर हे महत्वाचं आहे की तर ते स्टोरेज मध्ये कोणते कोणते डिसीज होऊ शकतात वगैरे, तर हे एक महत्वाचं आहे. नंतर आता 14 जो आहे, जो लास्ट आहे आपला सब युनिट, तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज इन्सेक्ट पेस्ट ऑफ फील्ड व्हेजिटेबल अँड ऑर्चर्ड प्लांटेशन ऑफ क्रॉप्स इन इंडिया. तर ते आपण बघतोय. तर याच्यामध्ये इन्सेक्ट पेस्ट ऑफ फील्ड क्रॉप्स, व्हेजिटेबल क्रॉप्स, ऑर्चर्ड अँड प्लांटेशन, सेम जसं पॅथॉलॉजी मध्ये आहे तसंच इकडं पण आपण त्याला थोडंसं आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी डिवायडेशन केलेलं आहे यामध्ये. तर आपण बघू शकतो. देन सेकंड वन इज प्रिन्सिपल कंट्रोल्स ऑफ प्लांट पेस्ट, देन बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्ट डिसीजेस, जसं मागच्या याच्यामध्ये होतं पॅथॉलॉजीमध्ये, तसंच हे एंटोमॉलॉजीचा आपण डिवायडेशन केलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं आहे काही टॉपिक्स जे आहेत वेगळे, ते इपिडेमॉलॉजी अँड फॉरकास्टिंग. हे जनरली हे दोन्ही पण ठिकाणी लागू होतं. फॉरेस्ट्रीमध्ये पण इपिडेमॉलॉजी अँड फॉरकास्टिंग, एखादा डिसीज आहे तर त्याचे म्हणजे काय इपिडेमिक इम्पॅक्ट आहे किंवा कशी इपिडेमॉलॉजी आहे एखाद्या पर्टिक्युलर डिसीजची, एखाद्या इन्सेक्टची, आणि त्याचं काय फॉरकास्टिंग आहे की येऊ शकतो नाही, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये पेस्ट असतात तर त्याला काय कन्सेप्ट आहे, जसं की एंडेमिक पेस्ट वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. नंतर बघतो आपण पेस्टिसाइड, देअर फॉर्म्युलेशन अँड मोड्स ऑफ ऍक्शन. तर तेही आपण यामध्ये, हे मोड्स ऑफ ऍक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युलेशन अँड मोड ऑफ ऍक्शन, मोड ऑफ ऍक्शन वरती पण विचारलं जातं. नंतर कम्पॅटिबिलिटी विथ रायझोबियल इनॉक्युलंट्स, हा एक टॉपिक आहे जो की थोडा पॅथॉलॉजी रिलेटेड पण आहे, तर तो एक याच्यामध्ये येतो. आणि देन स्टोरेज ऑफ पेस्ट ऑफ सिरियल्स अँड पल्सेस. तर स्टोरेज पेस्ट कोणकोणते आहेत, तर मग ते क्लासिफिकेशन दिलेले आहेत व्यवस्थित की स्टोरेज पेस्ट कोणते आहेत, तर ते पण आपण थरोली कव्हर केलेलं आहे. तर हा जो आहे, तर आता एंटोमॉलॉजी जवळपास 8 सब टॉपिक्स मध्ये कव्हर होतो. तर आता एकदा ओव्हरऑल लुक बघूयात आपण परत एकदा. तर पेपर फर्स्ट मध्ये आपण ओव्हरऑल लुक जर बघायला गेलं तर हे आपले 14 युनिट्स आपण डिवाइड केलेले आहेत, आणि ह्या 14 बुकलेट्स वेगवेगळ्या आपल्या रेडी आहेत. म्हणजे या 14 बुकलेट्स आणि त्याच्यामधले जे सब टॉपिक्स आहेत व्यवस्थित डायग्रामॅटिक सगळं कंटेंट वगैरे आपण आहे. काही कंटेंट आपण आपल्या जे चॅनल आहे दॅट इज अ quest_IS या ठिकाणी आपण ते प्रोव्हाइड केलेलं आहे, जे काही फ्री मटेरियल आहे, आणि कंटिन्युअसली आपण त्याच्यावरती फ्री मटेरियल पोस्ट करतो. तर आपण आता ते सुरुवातीला जी बघितली होती बॅच, तर त्याचं आता डिटेल्स मध्ये थोडंसं बघूयात की काय आहे नेमकं. तर ही जी बॅच आहे दॅट इज अ इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स. याच्यामध्ये फक्त तुम्ही थेरॉटिकली किंवा असं नाही, म्हणजे एक्झॅक्ट कसं आन्सर रायटिंग असलं पाहिजे, कसे वेगवेगळे आस्पेक्ट्स त्याच्यामध्ये येतील, की कशा गोष्टी पद्धतीनं आपण जास्तीत जास्त मार्क्स फेच करू शकतो, त्याच्यामध्ये मिळवू शकतो, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व सिलेबस हा थरोली कव्हरेज असेल. त्याचे फीचर्स काय, तर आपण बघितलं तर एक तर रिझल्ट ओरिएंटेड टीचर,
म्हणजे फक्त आन्सर रायटिंग नाही, त्याच्यामध्ये ऍक्च्युली काय काय बारीक सारीक गोष्टी असतील तर त्या पण आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कव्हर करतोय. याच्यामध्ये शेड्यूल असं आहे की सध्या जर बघायला गेलं तर मंडे टू सॅटरडे डिटेल्ड लेक्चर्स आहेत. संडेला इव्हॅल्युएशन अँड डिस्कशन, म्हणजे सेक्शनल टेस्ट आपण एक ठेवतो. सेक्शनल टेस्ट जसं जसं आपला सिलेबस होतोय, सेक्शनल टेस्ट आणि त्याचं इव्हॅल्युएशन किंवा आणि त्याच्यावरती आपण एक डिस्कशन सेशन ठेवतो. हे सर्व आपल्या ऍप्लिकेशन्स वरती अवेलेबल आहे. देन नेक्स्ट वन इज लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स ऑन ऍप्लिकेशन. आणि मेन म्हणजे असं रेस्ट्रिक्शन्स नाहीये की व्ह्यूजचे, इट इज अनलिमिटेड व्ह्यूज. देन नेक्स्ट आहे सब्जेक्ट वाईज बुकलेट्स अँड नोट्स पीडीएफ्स, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन्स मध्ये पण बघू शकता आणि अशा पण तुम्हाला त्या मिळतील. नंतर फुल लेंथ टेस्ट आहेत पूर्ण सिलेबस वरती पाच म्हणजे अशा. आता हे इंटिग्रेटेड बॅच असल्यामुळे 5 या ऍग्रिकल्चरच्या येतील आणि 5 त्याचं इव्हॅल्युएशन येईल, त्याचं नेमकं कसं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे तर हे पण येईल याच्यामध्ये. या फुल लेंथ टेस्ट अँड त्याचं इव्हॅल्युएशन. नंतर बॅच व्हॅलिडिटी टिल फॉरेस्ट्री मेन्स एक्झाम, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये आहे. हे फीचर्स आहेत. आणि हा आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. नंतर तर याची मग प्राइस किती वगैरे अशा गोष्टी येतात. तर या ठिकाणी आपण दोन्ही ऑप्शनल जे सब्जेक्ट आहेत फॉरेस्ट्री मेन्सच्या दृष्टिकोनात ना, agriculture and botany, not just one subject. We are giving both subjects, agriculture and botany, under 9,999 only. आता आमची टीम कोण किंवा कोण शिकवणार वगैरे जर असं तर मग आम्ही दोघं असणार आहेत. मी मायसेल्फ वैभव गुळवणे अँड माय कलिग इज अक्षय पाटील. ही इज अन असिस्टंट कमांडंट, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. And I am PhD in genetics and plant breeding. So we are planned entire course very meticulously. Study material is formulated to the precise need of forestry mains examination, what to be there and how to be articulated the things properly. And then याच्यामध्ये आणखी महत्वाचं आहे, सर सब्जेक्ट वाईज कोणी गेलं तर ते ऍग्रिकल्चरला थोडं वेगळं आहे एक सब्जेक्टची फी, आणि बॉटनीला पण तशी, म्हणजे सब्जेक्ट वाईज वेगळे. जर तुम्ही कंबाईन मध्ये लावला तर त्याचं अशी प्राइस आहे, ते पण 15 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही एनरोल होऊ शकता. जे आपले नंबर्स आहेत त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही आपली प्राइस असणार आहे जी आपल्या इंटिग्रेटेड बॅचची आहे, तर तुम्ही याला जॉईन होऊ शकता. व्यवस्थित पद्धतीने ह्या गोष्टी कव्हर करण्याचे प्रयत्न केले. याच्यामध्ये काय काय येतं तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, बुकलेट्स पण मिळणार तुम्हाला, त्याच्या पीडीएफ्स पण ऍप्लिकेशन वरती असणार. देन सेक्शनल टेस्ट असणार, त्यामध्ये आणखी फायनल ज्या फुल लेंथ टेस्ट असतील एकदम सिलेबस कव्हर झाल्यानंतर, त्या म्हणजे किंवा जसा सिलेबस कव्हर होते तसे सेक्शनल टेस्ट पण आपण घेणार आहोत. त्याचा आन्सर रायटिंग असेल, त्याच्या कॉपीज इव्हॅल्युएशन करणं असेल. आणि जर काही क्वेरीज असतील तर त्यासाठी तुम्ही जे आपला नंबर आहे 9529765453 अँड 9156545703 या नंबरवरती, आणि आपले हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जसं की quest_is टेलिग्रामवरती. हे ऍप्लिकेशन आहे आपलं क्वेस्टिफाय, आय स्मॉल आहे, क्वेस्टिफाय:CSE प्रेप. देन quest.is_ in Instagram. Then for YouTube questis.official. Then questis official हे मेल आहेत आणि हा आपला पत्ता आहे. तर अशा पद्धतीने आपण हे इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स पण चालू आहे. तर आपण सर्वांनी अशी भीती न बाळगता, जास्त बल्की सिलेबस आहे, कसा कव्हर होईल काय होईल, तर याच्यासाठी आम्ही आमची टीम जी आहे आम्ही तर व्यवस्थित पद्धतीने हे सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आपण आता हे जे ऍग्रिकल्चरचं डिकोडेशन बघितलं, तसंच आपण एक बॉटनीचा जो सिलेबस आहे जो थोडा बऱ्यापैकी खूपच किचकट वाटतो समजायला, तर तो आपण एकदम थरोली घेतलेला आहे. त्याचं स्टडी मटेरियल पण व्यवस्थित एकदम प्रिसाइज, डिमांड स्पेसिफिक आपण त्याच्यामध्ये गोष्टी ठेवलेल्या आहेत की ऍक्च्युली काय काय डिमांड आहे त्या टॉपिक मधनं, तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर आपण इथं या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.